हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपला मोटिवेशन. सगळ्यात आवडता विषय. सगळ्यांना दररोज म्हणा किंवा ठराविक कालावधीनंतर हा डोस लागतोच, ज्याला आपण मोटिवेशनचा डोस म्हणतो. आणि जगातल्या कुठल्याही व्यक्तीला हा कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यामध्ये हा लागतोच. म्हणजे असा कितीही कोणी व्यक्ती सक्सेसफुल असू द्या, म्हणजे जनरली आपल्याला अशी एक धारणा असते की जे व्यक्ती अपयशी आहेत त्यांना जास्त मोटिवेशन लागतं, पण असं नाही आहे. यशस्वी झालेल्या व्यक्तींना सुद्धा त्याच्या पुढचं यश गाठण्यासाठी सुद्धा मोटिवेशन लागतं. सो युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे, ही संकल्पना आहे. जगातल्या कुठल्याही व्यक्तीला यशस्वी झालेला असू द्या किंवा अपयशी असू द्या, त्याला मोटिवेशन लागतं. ठीक आहे, त्यामुळे हा एक युनिव्हर्सल आणि महत्त्वाचा रोजच्या रुटीनमधला असलेला विषय आज आपण घेऊन येतोय. फक्त नेहमीप्रमाणे हा विषय आपण डील करतोय तो वेगळ्या अँगलनी. जनरली आत्तापर्यंत मोटिवेशन म्हणलं की आपल्याला एकच बाजू माहिती असते, ती म्हणजे की आपल्यातलं डिप्रेशन, निगेटिव्हिटी जर घालवायची असेल तर मोटिवेशन बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. म्हणजे मोटिवेशन संदर्भात व्हॉटेवर काही असू द्यात त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की आता याच्यामुळे झालं असं की आजकालच्या जीवनामध्ये तुम्ही फक्त MPSC UPSC करताय असं नाही, विद्यार्थी असं नाही. जगातला कुठलाही व्यक्ती काहीही करू द्या, डेली रुटीनमध्ये त्याला अपयश, निराशा, डिप्रेशन, निगेटिव्हिटी, डलनेस, नैराश्य हे शब्द आहेत ना, हे दररोजचे झालेले आहेत. छोट्या गोष्टीवरून आपण निराश होतो, अपयश आलं की लगेच डिप्रेशनमध्ये जातो, हे आहेच. या सगळ्या गोष्टीमुळे काय व्हायला लागलं आहे की रोजच आपण मोटिवेशनच्या मागे लागतोय. आणि या सगळ्या गोष्टींना एकमेव पर्याय म्हणजे तो मोटिवेशनचा. आणि आपल्याला असं वाटतं की मग आता मोटिवेशन घेतलं की सगळं क्लिअर झालं. ह्याच्यामुळे सवय अशी लागली की प्रत्येकच गोष्टीसाठी थोडी निगेटिव्हिटी आली, निराशा आली की लगेच मोटिवेशन. ह्याच्यामुळे ओव्हरडोस वाढलेला आहे मोटिवेशनचा. प्रत्येक व्यक्ती आज सतत काही ना काही यूट्यूबला, गुगलला काय सर्च करते बघा तुम्ही. काहीतरी अशी गोष्ट असते निगेटिव्ह जी आलेली, ती कशी बदलायची मोटिवेशनच्याच अँगलनी. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे असू द्यात. त्यातल्यात MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना अजून काहीतरी जे पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला बूस्ट करणार असतं, आपण तसं सर्च करतो. सांगायचं उद्देश एवढाच आहे, कन्क्लुजन काय की डेली रुटीनमध्ये मोटिवेशन आपण एवढं घेतो तर आता त्याचा कुठंतरी ओव्हरडोस व्हायला लागला आणि त्याचा साईड इफेक्ट व्हायला लागला. त्याच्यामुळे ही दुसरी बाजू मी तुमच्यासमोर आणतोय. पहिली बाजू म्हणजे एकच आहे की मोटिवेशन खूप चांगलं असतं, घेतलं पाहिजे, तर यस गरजेचं आहे. पण ते जर अति प्रमाणात व्हायला लागलं आणि दररोजच व्हायला लागलं, रुटीनच मोटिवेशन व्हायला लागली, उलट त्याचं सुद्धा ॲडिक्शन व्हायला लागलं, तर याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून ही तुमची आज तुमच्यासाठी दुसरी बाजू इथं तुमच्यासमोर आणलेली आहे. हे इथं मोटिवेशन आणि डिसिप्लिन दोघांची तुलना केलेली आहे. सांगतो पुढे काय ते. मोटिवेशन असले की माणूस एकदाच खूप काम करतं, परत कमी कमी होत जातं. आणि डिसिप्लिन काय करतं ते या इकडं. हे मी आता सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स, फेलर्स, डिप्रेशन, निगेटिव्हिटी, डलनेस कोणाच्या आयुष्यात नाही आहे सांगा? सगळ्यांच्याच. इथून तिथून तुम्हाला वाटतं सर आम्ही MPSC UPSC तयारी करतो, विद्यार्थी आहेत, अजून आम्हाला पोस्ट नाही मिळाली म्हणून हे आमच्या आयुष्यात फार जास्त आहे, असं नाही. पोस्ट मिळणारे जे आहेत, विद्यार्थी असू द्या कोणी पोस्ट होल्डर, त्यांच्या बाबतीत सुद्धा हे लागू होतं. त्यांना सुद्धा स्ट्रेस आहे, निगेटिव्हिटी आहे, डिप्रेशन आहे. फक्त ते कामाचं आहे आणि तुम्हाला पोस्ट मिळवण्याचं आहे. त्यामुळे फरक काय तर थोडाफार अँगल वेगळा आहे. बाकी हे सगळ्यांच्या आयुष्यात कॉमनच आहे. आणि मग हे सगळ्यांच्या आयुष्यात कॉमन असल्यामुळे काय, ह्याला एकमेव सोल्युशन म्हणजे काय, मोटिवेशन. म्हणजे हा सुद्धा घटक सगळ्यांच्या आयुष्यात कॉमन आहे. पण मग ह्याची एक बाजू काय दिसते आपल्याला की हे सगळं आपल्या आयुष्यात आलं की बरोबर आपण मोटिवेशन घेतो आणि मग आपल्याला सोल्युशन मिळालं आणि हे सगळं दूर होतं. आत्तापर्यंत असा समज आहे. मी आता अजून स्पेसिफिक येतो आपल्या विद्यार्थ्यांकडे. आता जनरल लाईफमध्ये जाणार नाही मी. MPSC UPSC आपण करतो म्हटल्यानंतर इथं आपल्या आयुष्यातलं काय ड्रीम, काय गोल, काय आपण काय ठरवून परीक्षेची तयारी सुरू करतोय, तर ऑब्व्हियसली UPSC असेल किंवा MPSC असेल किंवा कंबाईनची कुठलीही पोस्ट मिळवायची आपल्याला. मग ती क्लास 1ची असेल, क्लास 2ची असेल, क्लास 3ची असेल, कुठलीही. हे आपलं ड्रीम आहे ना, हे गोल आहे ना जे ठरवलं आहे आपण. मग आता ह्याच ड्रीमसाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत, ही पोस्ट मिळवण्यासाठी मला काय करायचे आहेत, तिथे मी 2 गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. एक म्हणजे मोटिवेशन, दुसरं म्हणजे मला ही पोस्ट मिळवण्यासाठी एक्झाम द्यावी लागेल. त्या एक्झामचा काहीतरी सिलेबस आहे, काही सब्जेक्ट आहेत, काही डेटा, काही इन्फॉर्मेशन आहे, काही कंटेंट आहे, याचा अभ्यास करावा लागेल ना मला. येस ऑर नो? मग ह्या 2 गोष्टी इथं मी 1 आणि 2 नंबर असे दिलेले आहेत. दोन्हीही गोष्टी एक्झामसाठी गरजेच्या आहेत किंवा पोस्ट मिळवण्यासाठी गरजेच्या आहेत म्हणू आपण, किंवा आपलं ड्रीम, ध्येय साध्य करण्यासाठी गरजेच्या आहेत. कुठल्या? मोटिवेशन आणि सिलेबस, एक्झाम. ह्याच्या पलीकडे आता होतंय काय, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचा, स्टुडंट म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो त्या फेजमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर खूपच जास्त फोकस करता, ते म्हणजे मोटिवेशन. आणि मग मोटिवेशनमुळं
तुम्ही म्हणाल सर काय होतं, इथं दिलं, चांगली गोष्ट होती सर, एनर्जी येते मला, काय होतं, पॉझिटिव्हिटी येते, डिप्रेशन निगेटिव्हिटी निघून जाते, कॉन्फिडन्स येतो मला. यस बिलकुल, आणि आलाच पाहिजे, त्यासाठीच आपण मोटिवेशन घेतो ना. पण इथून पुढं ॲक्च्युअल त्या मोटिवेशनचं काम सुरू होतं आणि तिथं तुम्ही थांबता. म्हणजे ज्याच्यासाठी मोटिवेशन घेतलं ते फक्त घेतच बसताय आणि ठेवताय. त्याच्या पलीकडे जाऊन ही एनर्जी, ही पॉझिटिव्हिटी, हा कॉन्फिडन्स ठेवून तुम्ही काय करायला पाहिजे, याच्यावर काम करायला पाहिजे. तुमचे सब्जेक्ट, तुमचा डेटा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, करंट अफेअर्स, सायन्स, काय जे असेल ते, तुमचा परीक्षेचा सिलेबस, एक्झाम, आणि मग याचा सगळा परिणाम होऊन काय होतो, तुमचा रिझल्ट येतो आणि तुम्ही पास होता आणि काय होतं, पोस्ट मिळते. बरोबर ना. हे ॲक्च्युली फॉलो केलं पाहिजे तुम्ही. हा सिक्वेन्स आणि ही क्रोनॉलॉजी आहे. होतंय काय, आपल्याला स्टुडंट म्हणलं की भरपूर मोटिवेशन घेऊन सुद्धा पोस्ट मिळत नाही. काय येतं, फेलर येतं. यस ऑर नो, अपयश येतं ना. म्हणून तर आपण 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष कालावधी अभ्यास करत बसतो. कोणी प्री पास होतं, कोणी मेन्स नापास होतं, कोणी प्रीचं नापास होतं, कोणी इंटरव्ह्यूला नापास होतं, पण फायनल पोस्ट मिळते का, ड्रीम अचीव होते का, तर होत नाही. कशामुळं, कारण आपण ह्या दोन्हीही गोष्टीवर काम केलं पाहिजे. तर उलट आपण फक्त आणि फक्त काय करतो, मोटिवेशनवरच काम करतो. म्हणजे एनर्जी घेतो, पॉझिटिव्हिटी घेतो, कॉन्फिडन्स आला, सगळं खरं आहे. अरे पण ह्या एनर्जीचं तू करतो काय, ह्या कॉन्फिडन्सचं करतो काय, काहीच नाही. हे जशा तसंच ठेवतोय. मग हा घटक तुम्हाला इथं लक्ष द्यावं लागेल, याच्यावर कामच करावं लागेल, त्याशिवाय रिझल्ट नाही. फक्त मोटिवेशन घेऊन स्वतःला गुड फील होतं, एकदम भारी वाटतं. पण हे भारी वाटून तुम्हाला आयोग, MPSC किंवा UPSCचा पोस्ट देणार आहे का, की हे मोटिवेशन घेतला, तू खूप कॉन्फिडंट दिसतोय, तू फार पॉझिटिव्हिटी तुझ्यामध्ये आहे, तुला फारच म्हणजे एनर्जी चांगली आहे तुझी, हे घे तुझी पोस्ट, असं आहे का. सो याच्यासाठी काय लागेल, या सगळ्या एनर्जीचं कन्व्हर्जन तुम्हाला तुमच्या अभ्यासात करावं लागेल, त्याच्यासाठी मेहनत घ्यावं लागेल. आणि तोच फॅक्टर ॲक्च्युली मिसिंग आहे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये. आणि मग याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी दुसरी बाजू का आणली याच्यामध्ये, मोटिवेशन तर सगळेच घेतात, पण त्या मोटिवेशनचा ॲक्च्युली पुढचा पार्ट हे कोणी दाखवत नाही. मी बघा, तुम्ही मागच्या काही सिरीजमधून ना अशा काही हिडन गोष्टी बाहेर आणतोय, किंवा आउट ऑफ बॉक्स म्हणून आपण त्याला थिंकिंग, की खरंच ह्याच्याबद्दल कधी आपण विचारच नाही केला. यस ऑर नो. आवर्जून मी नेहमी सांगतो तुम्हाला, तुमची फीडबॅक मला मेन्शन करा. ह्या सिरीजचा फायदा होतोय का, डोळे उघडतायत का, आणि आहे त्याच गोष्टी रुटीनच्याच एका वेगळ्या अँगलनी तुमच्यासमोर येत आहेत का. आणि प्रत्येक व्हिडिओ हा माझा तुम्हाला विचार करायला लावतोय का, आणि विचार केलाच पाहिजे. नाहीतर सतत वर्षानुवर्ष करत चाललोय, स्वतःत काही बदल नाही, काय करतोय हे माहीत नाही, मोटिवेशन तर घेतोय पण ते तसंच ठेवतोय स्वतःजवळ, त्याचा काहीच उपयोग करत नाहीत, मग रिझल्ट कसा येईल. हा जो गॅप आहे ना मोटिवेशनचा आणि त्याच्या पुढे सुरू होणार एक्झिक्युशनचा, हा गॅप तुम्हाला मी इथं भरून द्यायला आलेलो आहे, किंवा त्याच्याबद्दल अलर्ट करायला आलेलो आहे. पुढं जाऊ, इथं या. परत जनरली मोटिवेशन म्हणलं की काय येतं आपल्याकडं, फक्त याच्याकडे लक्ष दिलं जातं, काय की मला निगेटिव्हिटी दूर करायची, निगेटिव्हिटी कमी करणे, डलनेस माझा कमी करायचा आहे, डिप्रेशन कमी करायचं आहे, लो कॉन्फिडन्स आहे माझा तो कमी करायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात, आपल्याला काढून टाकायच्यात आपल्या आयुष्यातून, आपल्या फेजमधून. ह्याच्यासाठी काय करतो, मोटिवेशन घेतो आपण. हे सगळं बदललं गेलं निगेटिव्हिटी, त्याचं काय करतो, काहीच नाही. मग याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. ॲक्च्युली ह्याच्यानंतर जी प्रोसेस सुरू होती, व्हॉट अबाउट एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन. तू जे मोटिवेशन घेतलं ते कशासाठी, तुला कॉन्फिडंट फील करण्यासाठी, पॉझिटिव्ह फील करण्यासाठी, एनर्जेटिक राहण्यासाठी. मग झालं एनर्जेटिक राहिला तू, आता त्याच्यातून काय कर, अभ्यास कर, मेहनत कर. तू तयार केलेला प्लॅन परीक्षेचा, जे काही 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा प्लॅन असेल, प्रीचा असेल, मेन्सचा असेल, सब्जेक्ट वाईज प्लॅन असेल, त्याच्यावर काम कर, मेहनत कर, रीड कर, स्टडी कर, वाचन कर, रिव्हिजन कर, नोट्स बनव. व्हॉट अबाउट एक्झिक्युशन, नथिंग. डिसिप्लिन, त्याचा पण विषय नाही, फक्त मोटिवेशन घ्यायचं. आज मोटिवेशन घेतलं, एनर्जी आली, आज 10 तास अभ्यास करायचा, 12 तास अभ्यास करायचा. बरं ठीक आहे, 2 दिवस अभ्यास कर, 3 दिवस अभ्यास कर. सर खूपच मोटिवेट फील व्हायला लागलं मला, खूपच पॉझिटिव्ह झालो मी आयुष्यामध्ये, आणि पुढची आठवडाभर मी 12-12 तास अभ्यास केला. ठीक आहे, आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 12-12 तास झोपा काढल्या किंवा टाईमपास केला. का, कारण झालं ना, आता मागच्या आठवड्यामध्ये खूप अभ्यास केला, जबरदस्त. अरे मग हेच तर नको आहे ना. ही पहिली डायग्राम काय दाखवते मग, हे इथं हेच तुमची, हे मोटिवेशन म्हणजे काय करतं, एकदा पीक पॉईंट आणतं तुमचा आणि पुन्हा डलनेस यायला सुरू होतं. हे इथंच हे असं एकदाच मोटिवेशन असं पीक पॉईंट येतो, परत हे नको आहे ना आपल्याला, ह्याच्यातून काही साध्य होत नाही. म्हणून डिसिप्लिन गरजेची आहे. मोटिवेशनमधून तुम्ही सतत सातत्य काहीतरी ठेवलं पाहिजे तुमच्या अभ्यासात, तुमच्या मेहनतीमध्ये, तर त्याला अर्थ आहे. ज्या दिवशी मोटिवेशन भेटलं त्या दिवशी आपला पीक पॉईंट असतो का मेहनतीचा, खरं सांगायचं, त्या दिवशी सकाळी 7ला लायब्ररीत जातो आपण आणि रात्री 10ला घरी येतो रूमवर, आणि दिवसभर अभ्यास करतो. का, मोटिवेशन घेतलं सर. म्हणजे ते आपण नाही का टॅबलेट वगैरे घेतो गोळी, त्याचा जोपर्यंत असर राहतो तोपर्यंत ते छान वाटतं, आणि गोळी संपली की परत
आणि मग तेच तर व्हायला लागलं. परत दुसऱ्या दिवशी मोटिवेशन, तिसऱ्या दिवशी मोटिवेशन. अरे मग किती गोळ्या घेणार, टॅबलेट घेणार, ह्यालाच म्हणायचं ॲडिक्शन. हे इथं पुढचा पॉईंट तोच दिला मी तुम्हाला. हे काय आहे, हे मोटिवेशन म्हणजे काय व्हायला लागले माहिती आहे का, तुम्ही एक्सटर्नल मोटिवेशनवर डिपेंड राहायला लागला, त्याचा व्हायला लागला आहे ओव्हरडोस, आणि त्याचं ॲडिक्शन व्हायला लागली तुम्हाला. सतत त्याची गरज लागायला लागली, सतत पुश करावं लागेल कोणाला. स्वतःच्या क्षमता माहीत नाहीत, स्वतःवर काम करणं माहीत नाही, आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त डोस घ्यायचा ओव्हरडोस, ना एक्झिक्युशनवर काम करायचं, ना डिसिप्लिनवर काम करायचं, ना कन्सिस्टन्सी, ना एफर्ट्स घ्यायचे, मेहनत घ्यायची, ह्याच्यावर अजिबात काम नाही करायचं. तसंच ठेवायचं आणि फक्त काय करायचं, हे दूर करायचं. ह्याच्यातून होतं काय, तुम्ही जे म्हणताय ना ड्रीम, पोस्ट, UPSC, हे एकाच घटकावर काम, फक्त मोटिवेशन घेऊन, एनर्जी, पॉझिटिव्ह, कॉन्फिडन्स, पण एक्झामचा सिलेबस, सब्जेक्ट, स्टडी, एफर्ट्स ह्याचा अजिबात तुमचा संबंध नाही त्या मोटिवेशनचा. आणि मग होतं काय, ही एकच बाजू लावून धरल्यामुळे दुसरी कमकुवत राहते, आणि कमकुवत राहिल्यामुळे रिझल्ट येईल का. ॲक्च्युली तुमचं ड्रीम, तुमची पोस्ट ही मॅक्झिमम कशावर डिपेंड आहे, याच्यावर डिपेंड आहे, ह्या सेकंड फॅक्टरवर डिपेंड आहे. हा फक्त त्याला पुश करायला अपेक्षित आहे मोटिवेशनचा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना 80-90% वाटा ॲक्च्युली ह्याचा आहे. 90% मला हरकत नाही, हे गरजेचं आहे, मान्य आहे, पण हा 10%च आहे. आपलं उलट होऊन बसलं आहे. आपण 90% फोकस ह्याचेच रील्स बघ, व्हिडिओ बघ, ह्याच्यावरच काम कर, आणि 10% अभ्यास करायचा फक्त. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, अभ्यास होतो, सर मी वर्ष झालं, 2 वर्ष झाला अभ्यास करतोय, 4 वर्ष झाला अभ्यास करतोय. अरे पण सतत तू काय करतो, नुसतं मोटिवेट होऊन स्वतःला पुढे ढकलतोय. मुळात 4-5 वर्ष लागतात. ह्याचा अर्थ तुझ्यात निगेटिव्हिटी, डिप्रेशन हे ऑब्व्हियसली असणार आहे. सरकारचं जे काही धोरण चाललं आहे, त्याच्या परीक्षा पुढे व्हायला लागल्यात, समाजाचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, एज फॅक्टर, मुलींबाबतीत तर अजून असतो तो. मग ह्या सगळ्यांचं प्रेशर घेऊन तू पुढे चालला आहे, त्याच्यामुळे तुला अजून कशाची गरज लागली, मोटिवेशनची लागायला लागली. जेवढं वय जास्त, जेवढे वर्ष जास्त, त्याच्यावर अजून डिप्रेशन जास्त, निगेटिव्हिटी जास्त, आणि त्याच्यामुळे काय, मोटिवेशन अजून जास्त. ॲक्च्युअल तुम्ही काय करायला पाहिजे, या व्हिडिओमार्फत जागं व्हा. तुम्हाला सोल्युशन, मोटिवेशन तर आहे, पण ते थोडंच घ्या. तुमच्यातली निगेटिव्हिटी, डलनेस, तुमच्यातलं समाजाचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, हे कोण दूर करणार आहे, हा सेकंड फॅक्टर दूर करणार आहे. याच्यावर लक्ष द्या, कारण हा सेकंड फॅक्टर या पोस्ट मिळवण्यासाठी किंवा ड्रीम अचीव करण्यासाठी 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणा, 99% म्हणायला हरकत नाही, हा रिस्पॉन्सिबल आहे, ज्याच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करताय आणि मॅक्झिमम फोकस फक्त मोटिवेशनला घेताय. पटतंय का? इथंपर्यंत जे सांगितलं, मोटिवेशनची दुसरी बाजू लक्षात आली का? आणि या बाबतीत, ह्या सगळ्या कंटेंट बाबतीत नक्की तुमचे फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. हा सगळा अवेअरनेस एकदा MPSC UPSC फील्डमध्ये येऊ द्या. फक्त ओव्हरडोस घ्यायची सवय लागली, मोटिवेशन घ्यायची सवय लागली, कोणीतरी भावनिक आपल्याला साथ दिली पाहिजे, आधार दिला पाहिजे, ह्याच्यावर रिझल्ट येतं का, ह्याच्यावर रिझल्ट येतो का, ह्याच्यावर पोस्ट मिळते का, तर ॲक्च्युली हे सगळं तसंच राहतं. अजून पुढे जाऊ, पॉईंट आहेत बरेच तुमचे, ह्याच्यावर तर काम होतच नाही. त्यामुळे ही दुसरी बाजू जी सांगतो ना, ती तुम्ही केली पाहिजे. तुमच्यापैकी किती जणं इकडं खरंच काम करतात मला सांगा आवर्जून. आणि जर करत नसाल तर मग तुम्ही फक्त एकाच बाजूने होतात. हे दूर करताय आयुष्यातलं, डिप्रेशन, निगेटिव्हिटी दूर होती, मान्य आहे. फक्त तुम्हाला वाटतं तसं की मी आता एकदम पॉझिटिव्ह झालो, पण तुमची ॲक्च्युली खरी आयुष्यातली पॉझिटिव्हिटी कोण आणणार आहे, हे इकडचे घटक आणणार आहेत, जे आपण करत नाही आहेत. नेक्स्ट, आता हे एक्सटर्नल मोटिवेशन, हे एक प्रकार खूपच भयानक आहे. प्रत्येक वेळी आपण काय करतो माहिती का, दुसऱ्यांनी मला पुश केलं पाहिजे, दुसऱ्यांनी मोटिवेट केलं पाहिजे, ह्यांनी मला सांगितलं की मग मी बरोबर करतो. अरे पण एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तुला सतत त्यांनी सांगत बसायचं का? म्हणजे त्यानं पण दुसरं काही काम करायचं नाही आणि तू पण स्वतः काही काम करायचं नाही. मग ते उघड ढकल स्टार्ट गाडी, चावी लावली की गाडी चालणार, चावी काढली की गाडी थांबणार. म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलंय. त्यांनी मला काहीतरी पुश केलं, त्यांनी मला थोडं पॉझिटिव्ह केलं तरच मी पुढे जाणार. आयुष्य कोणाचं आहे? तुझं. तुला पुश कोण करणार? दुसरे. म्हणजे त्यानं ज्या डायरेक्शनला पुश करणार तू त्या डायरेक्शनला जाणार का? तुला जायचं इकडं, ते पुश करतं इकडं. बरं, भले तुझी डायरेक्शन त्याची डायरेक्शन सेम असेल, अरे पण त्यानं पुश केलं तर ते पुढे जायला, आणि त्यानं त्याच्या आयुष्यात स्वतःवर लक्ष केंद्रित केलं आणि तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग परत आपल्याला काय वाटतं, अरे तोच आता मला बोलत नाही किंवा ते सांगत नाही, त्याला गर्व झाला किंवा अजून त्याला काही माझं हे पचत नाही यश किंवा काही असं यायला लागतं, गैरसमज व्हायला लागतात. पण माझं म्हणणं आहे, आपण आपल्या आयुष्याच्या चाव्या, सक्सेसच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात का द्यायच्या? आणि हेच सगळं किती दिवस करत बसणार? पहिल्यांदा थोडंफार सगळेजण पुश करतील, पण एका कालांतरानंतर प्रत्येकाला आपापलं आयुष्य आहे आणि प्रत्येकाने आपल्या बाबतीतच स्वतः सेल्फ कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. थोडंफार मोटिवेशन घ्या आणि मूव्ह ऑन करा. इथं हे एक्सटर्नल मोटिवेशन आहे ना तुम्हाला, हे थोडंच कामाला देईल, जास्त नाही. मग इंटरनल मोटिवेशन असलं पाहिजे. आणि अजून एक काय होतं याच्यामुळं, हे ओव्हरडोस आणि ॲडिक्शनचं प्रमाण का वाढलं? कारण आपल्याला सतत काही ना काही निगेटिव्हिटी जी आहे त्याचा भाऊ करायची सवय लागलेली आहे, ही डिपेंडन्सी वाढलेली आहे.
छोट्या व्हेरी स्मॉल इश्यू, एकदम छोटे इश्यू जरी असतील ना, लगेच निराश होतो. आजकालचं प्रमाण वाढलं आहे सोशल मीडियामुळं, मोबाईलमुळं. तर काय व्हायला मला आहे का, विचार करण्याची प्रवृत्तीच थांबली आहे, थिंकिंग प्रोसेसच थांबली. हे इथं दिलेली आहे मी. हे इथं थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, म्हणजे स्वतः काहीतरी काही सेकंद काही मिनिटात विचार करायचा विषयच नाही आहे. एवढ्या लेवलला डिपेंडन्सी वाढली आहे. काही झाले की लगे यूट्यूबला सर्च कर, गुगलला सर्च कर. आता AI मुळं तर हे तर संपलंच. हे पूर्ण नष्ट होणार आहे. विचार करा जरा, थोडं थांबा. काही झाली की टाक AI जरा, तो थांबणं, विचार करणं. तुझ्याकडं पण उत्तर आहे ना. माणूस आहे, माणसानेच AI मशीन तयार केलेली आहे. त्यामुळे माणसाची बौद्धिक क्षमता ही खूपच आहे. ती वापरा. ती वापरूनच हे मशीन तयार झालं आहे. आणि आता माणसाचंच काय म्हणतं, बुद्धीच त्याच्यावर डिपेंड व्हायला लागली. ज्यांनी तयार केलं तेच आता दुसऱ्यावर डिपेंड व्हायला लागले. स्वतः माणूसच जर मशीनवर डिपेंड व्हायला लागला, त्या गुगलवर किंवा AI डिपेंड व्हायला लागला, तर मग ही ग्रोथ कशी होणार पुढं? हे आपल्याला कळायच्या पलीकडे. हे वास्तव, ही रिॲलिटी आहे जी तुम्हाला सांगतोय. त्यामुळं इथं ह्याचा ओव्हरडोस आणि ॲडिक्शन किंवा एक्सटर्नल करण्यापेक्षा जरा स्वतः सेल्फ इम्प्रूव्ह करा. स्वतःची कॅपेबिलिटी ओळखा. तुमच्यात पण काहीतरी आहे म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत आलात, किंवा ह्याच्या आधी काहीतरी अचीव्ह केलेलं असेल ते बघा ना. स्वतःच्या कॅपेबिलिटी आणि इम्प्रूव्हमेंटवर प्रयत्न करा. बरोबर तुम्हाला हे ओव्हरडोस घ्यायची गरज पडणार नाही. आणि आजकाल तर MPSCमध्ये विद्यार्थ्यांना तेच लागतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं बघा, हे ड्रीम आणि MPSC UPSCच्या पोस्टसाठी काय लागतं, ॲक्च्युली कंटेंट लागतो बरं का, सब्जेक्ट लागतो, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी लागते, हे लागते हे. पण मुलांची डिमांड अशी आहे, म्हणजे मी तर शिकवताना फार डिसिप्लिन आणि स्ट्रिक्टली सब्जेक्टला आणि कंटेंटला धरून असतो. पण मुलांची डिमांड असते की सर एंटरटेनमेंट, सर मोटिवेशन, सर काहीतरी भारी सांगा. मग काय होतं, अख्खं लेक्चर किंवा अख्खी बॅच, अख्खा क्लास हा इकडे शिफ्ट होतो. आहेत ना असे बरेच आहेत ना. बघा ना तुम्ही, मेन शिकवणं कमी, सब्जेक्ट कमी, कंटेंट कमी आणि मोटिवेशन जास्त. ह्याच्यामुळे काय वाटतं माहिती आहे का तुम्हाला, हे फील होतं, एनर्जी, पॉझिटिव्ह, भारी वाटायला लागतं. अरे पण हेच फक्त भारी वाटत राहतं, वेळ कसा निघून गेला कळालं नाही. मेन जी तयारी करायची होती त्याचीच राहून जाते. क्लास होऊन जातो, बॅच होऊन जाते, पैसे भरलेले असतात, वेळ निघून जातो आणि पुन्हा कळतं आपण त्या बॅचमधून काय घेतलं तर मोटिवेशन. ॲक्च्युली काय घ्यायला पाहिजे होतं, कंटेंट, सब्जेक्ट, डेप्थ, PYQ हे राहिलं बाजूला, जी की त्याची ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामुळे तुमचं ड्रीम किंवा तुमची पोस्ट ही मिळणार आहे, याच्यामुळे नाही. बरबादी करून घ्याल तुम्ही. खूप झालं हे, म्हणजे अति व्हायला लागले आता. बरं, ह्याच्यासाठी आपण वेगळे सिरीज, वेगळे व्हिडिओ घेतोच आहे ना. पण लेक्चरमध्ये, बॅचमध्ये शक्यतो तुमचा फोकस हा पूर्णतः सब्जेक्टवर, कंटेंटवर असला पाहिजे. ॲक्च्युली ती परीक्षेची डिमांड आहे. आणि परीक्षेची डिमांड जर तुम्ही पूर्ण केलात तर तुम्हाला पोस्ट मिळेल आणि तुमचं काय होईल, ड्रीम, तुम्ही जे ठरवलेलं गोल आहे ते साध्य होईल. आणि तुम्ही तुमच्या एकट्याचंच ड्रीम साध्य करत नाहीत, लक्षात ठेवा. मी मागे सांगितलं, तुम्ही UPSC MPSC करत असाल तर याचा अर्थ तुमचं कुटुंब, तुमच्या घरचे आई वडील, भाऊ बहीण हे तुमच्यावर आस लावून बसलेले आहेत. काही आज मुलगा मुलगी पोस्ट मिळेल, उद्या मिळेल हे करत. आणि आपण इथं मुलगा मुलगी काय करतोय, आपण त्याचा सगळा हा मोटिवेशनचा पार्ट पैसे भरू ते घेतो, जे ॲक्च्युली त्याची गरज आहे का. आपण एवढ्या लेवलला मॅच्युअर आहेत, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं, एवढा इतिहास वाचतो, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सगळा समाजसुधारकांचा भाग वाचायचा आणि काय करायचं, परत मोटिवेशन घ्यायचं आणि कुठून, बाहेरून. आणि मग त्या पुस्तकातून आणि त्यांनी सगळे जे महापुरुष संत, जे सगळी परंपरा आहे, ह्याच्यातून काय कमी मोटिवेशन आहे का? मग ती कशाला वाचायचं उगाच? दोन हेतू साध्य होतात ना रे आपल्याच, त्याच्यातूनच मोटिवेशनही मिळतं. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या वाईट काळात कशा पुढे नेल्या असेल स्वतःला, ते प्रत्येक वेळेला असं बघत बसले का, यूट्यूबला सर्च करत, डिप्रेशन आलं, भीती वाटायला लागली, फेलियर आलं, कसं फेस करायचं, काय करायचं, किती सर्च करत बसणार तुम्ही? स्वतःला विचारा प्रश्न. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्क्लुजन या व्हिडिओचं, इथं एक गोष्ट घ्या, कुठलीही गोष्ट डिप्रेशन, निगेटिव्हिटी ही आली ना, हे इथं हे करताना, हा पार्ट, हे इथं हे आलं ना सगळं, तर तुम्ही मोटिवेशन ज्यावेळेला सर्च करता ना, एकदा फक्त याच्या जागी स्वतःला टाका. मी म्हणतोय म्हणून हा प्रयोग करा. पहिला कॉल हा तुम्ही स्वतःचा घ्या. याच्यावर तुम्ही उत्तर काढू शकता, तुमच्यात कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे. तुम्ही एकदा प्रयत्न करायला सुरुवात करा. लिटरली काही दिवसांनी तुम्ही म्हणाल की सर वर्कआउट झालं, यस झालं, ह्या लेक्चरचा हेतू साध्य माझा. स्वतःच्या कॅपेबिलिटी, स्वतःच्या क्षमता, स्वतःवर डिपेंडन्सी वाढवा, दुसऱ्यावर नको. मोटिवेशन हे इंटरनल असलं पाहिजे, एक्सटर्नल नको. एक्सटर्नल थोडे दिवस टिकतं, काही महिने टिकतं, काही वीक टिकतं, आठवडे. त्याच्या पलीकडे काय? आणि आयुष्य फार मोठं आहे. काही दिवसांचं, काही आठवड्यांचं, काही महिन्यांचं आयुष्य आहे का? आणि मग तुम्ही सतत ते डोस घेत बसणार का, ॲडिक्शन केल्यासारखं? म्हणून इंटरनल मोटिवेशन हे ऑलवेज तुम्हाला बेटर रिझल्ट देतं ॲज कम्पेअर टू एक्सटर्नल मोटिवेशन.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या की एक पॉज घ्यायचा किंवा सर्च करण्याच्या ऐवजी किंवा कोणाकडे जाण्याच्या ऐवजी, कोणाला कॉल लावण्याच्या ऐवजी स्वतःला सर्च करा, स्वतःला कॉल लावा, स्वतःला बोला आणि मग बरोबर स्वची जाणीव होते, स्वतःच्या क्षमता बाहेर यायला लागतात आणि ह्याच्याशी डील करण्याची क्षमता निर्माण होते, ताकद निर्माण होते, जी भविष्यात करायची. तुम्ही जर UPSC MPSCची पोस्ट घ्यायची म्हणताय आणि प्रचंड डिप्रेशनमध्ये जाताय, निगेटिव्हिटी जाताय सतत आणि मोटिवेशन शोधताय, तर कसं लीड करणार तुम्ही? कसा एखादा तालुका, कसा एखादा जिल्हा हँडल करणार तुम्ही? विचार करा. आणि लागलं फक्त मोटिवेशनच्या मागे, मेन सब्जेक्ट, त्याची डेप्थ ते राहिलं बाजूला, मेहनत, कन्सिस्टन्सी, एक्झिक्युशन सगळं बाजूला, फक्त मोटिवेशन. असो, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी मी घेतल्यात, सांगितल्यात, तुम्हाला लागू होतील नाही होतील तुम्ही ठरवा. ह्याच्यातल्या किती घ्यायच्यात नाही घ्यायच्यात इट्स युअर चॉईस. माझं अजिबात म्हणणं नाही, अट्टाच नाही की मी सांगतोय तेच बरोबर, सगळंच इम्प्लिमेंट करा. हे सगळं का घेतो ह्या लेक्चरमधून की आपल्याला सिलेबसच्या पलीकडे काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे काय म्हणतो त्याला फेल्युअर येतं, पोस्टच मिळत नाही ना. किती जण विद्यार्थी प्रामाणिक आहेत, तर मग मी हा अवेअरनेस का क्रिएट करतोय की अभ्यासाच्या पलीकडे काय काय गोष्टी आहेत की ज्याच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं तर बरोबर थोडी मानसिक स्थिरता येते, मनाची क्षमता, मनाची शक्ती वाढते आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी येऊन आपण अभ्यास व्यवस्थित करतो. आता सगळेजण अभ्यास करतायत पण निगेटिव्हिटीमध्ये अभ्यास करतायत, योग्य डायरेक्शनला अभ्यास करत नाहीत आणि म्हणून यश मिळत नाही आहे. सो अशा कुठल्याही गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. आता इथून पुढे MPSC UPSCमध्ये 4-5 वर्षाचं जे गणित आहे ते आपण बदलून टाकू. सर खरंच MPSC UPSCमध्ये 4-5 वर्ष लागतात, हे जे आपण मान्य केलं ना, हा नियम आहे ना, कोणी तयार केला? अलिखित नियम आहे. आणि बरं तो तसा का तयार झाला? त्याचं कारणच आहे की आपण दिशा भटकतोय. जे सांगितलं तुम्हाला ते परीक्षेला इथं काय लागतं, तुम्ही UPSC MPSC हे लागतं आणि हे सोडून बाकी दुनिया आपण सगळं करत बसतो, म्हणून तर ना 3-4 वर्ष 5 वर्ष लागत आहेत. सो हे नक्की गणित बदलू. इथून पुढे MPSC UPSC म्हणलं की ठीक आहे 1-2 वर्ष किंवा ह्याच्यात नाही झालं तर तिसरा अटेम्प्ट ठीक आहे, पण 4-5 वर्ष हे कॉमन होऊन बसलेलं आहे आणि हे कोणी केले कॉमन? आयुष्यातले एवढे चांगले वर्ष काय इथं घालायचे? मग अभ्यासाच्या पलीकडे पण काय काय गोष्टी ज्या चुकत आहेत त्या तुमच्या समोर आणतोय. अजूनही कुठल्या काय असतील तर मला आवर्जून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ह्या इन्फॉर्मेशनचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होईल आणि तुमच्या आयुष्यातले 3-4 वर्षे वाचावेत. माझ्या इतक्या वर्षाचा अनुभव या फील्डमध्ये जवळपास टीचिंगच 10-12 वर्षाची झाली आणि त्याच्या आधी अभ्यास करत असतो, त्याच्यामुळे जवळपास 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या टचमध्ये असल्यामुळं हे इनपुट्स मी स्वतः ऑब्झर्व करून घेतो. म्हणजे मला कोणी ते येतं आणि असं बोलतं असं होत नाही. मी सगळ्या म्हणजे ऑनलाईन असू द्यात, ऑफलाईन असू द्यात, ऑफिसला येऊन भेटणारे विद्यार्थी असू द्यात, त्यांच्यामार्फत ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, ऑब्झर्वेशन करून हे विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय. सो याचा नक्की फायदा करून घ्या आणि मी म्हणल्याप्रमाणे परत ह्याला मोटिवेशन म्हणून ऐकून घेऊ नका, त्याला अर्थ नाही. सांगितलेल्या गोष्टी एक का असणं इम्प्लिमेंट करा, तर ह्या व्हिडिओचा फायदा आहे. नाहीतर उगाच असं गप्पा मारायला मला काय लागलं आहे सांगा? मी प्रत्येक अजून एक विषय घेऊन येतो, गप्पा मारत बसतो, त्याला अर्थ नाही. माझा मेन उद्देश काय? बदल झाला पाहिजे. फक्त इथून ऐकायचं आणि इथून सोडून द्यायचं. आणि आजकाल आपली सवय तेच झाली आहे. आजपर्यंत तुम्ही किती मोबाईलमध्ये रील सेव्ह केल्या असतील, इमेजेस सेव्ह केल्या असतील मोटिवेशनच्या चांगल्या, पण नुसत्या धडाधड सेव्ह करतोय, 100, 150, 200 झाल्यात का नाही? अरे पण त्या एकातरी इमेजचा तू फायदा घेतला का? की ज्याच्यासाठी तुला असं वाटलं की भारी सर मला एकदम मस्त वाटलं आणि मग कर ना. पण नाही, आपल्याला फक्त वाचायचं आहे, बघायचं आहे, ऐकायचं, सेव्ह करून ठेवायचं, डंप करून ठेवायचं आहे. त्याचा वापर एकदाही करायचा नाही. आणि मी स्वतः त्या गोष्टी करतोय. फक्त सेव्ह नाही करत, एक गोष्ट तर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू ना, एक तरी बघा. चालतंय? सो फीडबॅक नक्की मेन्शन करा. भेटूया परत एका नवीन विषयाला घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून आणि टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल टचमध्ये राहा, कारण ह्या अशा सगळ्या विषयामधून नक्कीच तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळेल आणि खरं मोटिवेशन काय ते तुम्हाला इथं लक्षात येईल. सो थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.